सूर बोलती शब्दांशी शब्द पाहती रंग स्वरांचे रूप नवे साकारून येई मैत्र से हे शब्द सुरांचे मैत्र से हे शब्द सुरांचे
जाके मृग छाला ताके, 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 मोतियन की माला माला, जाके मृग छाला ताके, मोतियन की माला माला, जाके मृग छाला ताके। जाके मृग छाला ताके, 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 मोतियन की माला, जाके नाद डमरुआ के सिंगी अधर रे, जाके मृग छाला ताके, जाके मृग छाला ताके, जाके मृग छाला ताके,
मृग छाला ताग जाके 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 मृग छाला ताग मोतियन की माला जाके नाद डमरुआग सिंगी अदर रे जाके मृग छाला ताग 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 गम बसानी द बम बनी द बम बद म गम गरे सा जाके मृग छाला ताग पनी नि पनी जानी द बम गम गरे सा जाके मृग छाला ताग गम बसानी द बम बनी द बम गम गरे सा गम गरे सा जाके मृग छाला ताग जाके मृग छाला तागे जाके मृग छाला तागे मोतियन की माला जाके नाद डमरुआग सिंगी अदर रे जाके मृग छाला तागे मृग छाला डिम 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 डमरू बाज 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 जटाजूट गंग छाय जटाजूट गंग छाय रुंड मुंड माला जाग रुंड मुंड माला जाग व्याघ्रामर पडले जाके मृग छाला ताग डिम 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 डमरू बाज 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 जटाजूट गंग छाय जटाजूट गंग छाय रुंड मुंड माला जाग रुंड मुंड माला जाग व्याघ्रांबर पडले जाके मृग छाला ताग जाके मृग छाला ताके जाके मृग छाला ताग जाके मृग छाला तागे जाके मृग छाला तागे जाके मृग छाला तागे तर रसिक हो नमस्कार. मैत्र हे शब्दसुरांचे या आपल्या अतिशय आवडत्या कार्यक्रमात राग रंग या मालिकेअंतर्गत तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण चर्चा करणार आहोत तो राग आहे राग भीमपलास. त्या रागाची चर्चा करण्यापूर्वी आणि त्या रागातलं शास्त्रीय उपशास्त्रीय संगीत आणि भावसंगीत ऐकण्याआधी आजचे आपले प्रमुख कलाकार पंडित सुरेश बापट त्यांचं आपण स्वागत करूया. पंडितजी नमस्कार. नमस्कार. स्वागत. पंडित सुरेश बापट हे एक अतिशय प्रसिद्ध असे कलाकार आहेत. शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत अशा अनेक प्रकारच्या
गायनावर त्यांचं प्रभुत्व आहे. पंडितजींचं शिक्षण हे अनेक गुरूंकडे झालेलं आहे. त्यांच्या प्रथम होत्या गुरु लीलाताई शेलार, त्यानंतर पंडित अच्युतराव अभ्यंकर, पंडित प्रभाकर कारेकर, बबनराव हळदणकर, पंडित भास्करराव फाटक, पंडित अशोक रानडे जे ज्येष्ठ संगीतज्ञ होते. आमच्या मुंबई विद्यापीठाचे संगीत विभाग प्रमुख ते प्रथम, त्यामुळे अशोकजींबद्दल आम्हाला विशेष अशी आत्मीयता आहे. तर पंडित अशोक रानडेंच्याकडेही ते शिकलेले आहेत. सांगायला अतिशय आनंद वाटतो की आकाशवाणीची A टॉप ग्रेड पंडितजींना मिळालेली आहे. औंध संगीत समारोह असेल किंवा उदयस्वर, प्रातस्वर यासारखे अनेक कार्यक्रम, अनेक उत्तम प्रकारच्या मैफली त्यांनी रंगवलेल्या आहेत. 1994मध्ये पंडितराज जगन्नाथ या नाटकात काम केलं आहे त्यांनी आणि अतिशय उत्तम गायन केल्याबद्दल त्यांनी राज्य शासनाचं सुवर्णपदक पटकावलेलं आहे. CR व्यास, मानवंदना यासारख्या अनेक मोठ्या अतिशय प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या समारोहांमध्ये पंडितजींनी आपली कला सादर केली आहे. अनेक शिष्य तयार केलेत. तर आज पंडितजी तुमच्याबरोबर अनेक तुमचे शिष्यही आलेले आहेत आणि आपल्याकडे अतिशय गुणी गायक आज इथे उपस्थित आहेत. एकेकाची आपण ओळख करून घेऊया. तिकडे बसलेत श्रीरंग भावे. श्रीरंग भावे एक अतिशय हरहुन्नरी आणि धडाडीचा असा तरुण गायक म्हणेन मी त्याला. श्रीरंग काय करतो किंवा त्यांनी काय केलं यापेक्षा तो काय करत नाही असं सांगणं खूप जास्ती चांगलं होईल असं मला वाटतं. कारण इतक्या विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये, अनेक कलांमध्ये तो माहीर आहे. उत्तम अभिनेताही आहे आणि रंगाज किचनसारखंही तो एक व्हेंचर चालवतो. खूप प्रकारच्या कला त्याच्या अंगात आहेत. तर आज श्रीरंगचंही गाणं आपण या निमित्ताने ऐकणार आहोत. आपल्याकडे एक अतिशय तरुण तडफदार गायिका आहे मृण्मयी भिडे. ही सुद्धा पंडितजींकडे गाणं शिकते आणि तीही आज काही गाणी इथे सादर करणार आहे. आज त्यांच्याबरोबर त्यांचे इतर शिष्यही आलेले आहेत जे आपल्याला त्यांना गाण्याची साथ करणार आहेत, तंबोऱ्याची साथ करणार आहेत. आपण ओळख करून घेऊया. श्रेयस व्यास आणि आयुष देशपांडे. आज ही मैफल रंगणार आहे ती अतिशय कसबी अशा वादक कलाकारांच्या साथीनं. तर अशा कसलेल्या वादकांची ओळख करून घेऊया. झंकार कानडे आहेत कीबोर्डवर, संवादिनीवर आहेत अनंत जोशी, ऑक्टोपॅडवर आहेत कौस्तुभ दिवेकर आणि तबला साथ करणार आहेत प्रसाद पाध्ये. मैत्र से हे शब्द सुरांचे. कलाकारांची ओळख झाली. आता आपण चर्चा करणार आहोत भीम पलाशची. रंजयती इति रागः असं शास्त्रात म्हटलेलं आहे. म्हणजेच रंजन करणारा तो राग किंवा रागानं रंजन केलं पाहिजे असाही अर्थ त्यात अभिप्रेत आहे. त्यामुळे राग तयार होण्यासाठी रंजकता ही एक फार मोठी कसोटी नक्कीच पार पडावी लागते आणि भीम पलास या कसोटीलाही पुरेपूर उतरणारा असा पारंपरिक राग आहे. माझा प्रश्न आहे पंडितजींना की आत्ता तुम्ही जो ख्याल सादर केला अब तो बडी बेर, हा मी नेहमी ऐकला आहे, तो विलंबित एकतालात ऐकलेला आहे आणि आज तुम्ही तो तिलवाड्यात सादर केलात. तर मला वाटतं की ज्येष्ठ संगीतज्ञ आपले अशोक रानडे सर त्यांनी यावर काही विचार करून वेगळी त्याला ट्रीटमेंट दिली का हेही जाणून घ्यायला आवडेल. आणि एकूण राग भीम पलास कसा आहे ते पण आम्हाला सांगा. तर ही बंदिश गुरुजींनी तिलवाड्यामध्ये बदलून घेतली आणि त्याचं थोडंसं स्वरूपही बदललं. बरं. म्हणजे मुखड्याचं स्वरूप युजली आपण ऐकतो तो अब तो बडी बेर असं सरळसोट ऐकतो. तर त्याला थोडंसं त्यांनी वेगळं वळण दिलं. ते म्हणजे खर्जातून तो येतो मुखडा अब तो बडी बेर असं. आणि काही भीमपलासच्या विशेष संगती ज्या आहेत स्वरसंगती त्यांचा इथे मुद्दामून त्यांनी म्हणजे त्या अंतर्भूत केल्या. या रिकन्स्ट्रक्ट जेव्हा केला हा ख्याल तेव्हा त्याच्यामध्ये. आणि दुसरी द्रुत बंदिश जी मी गायलो ते मूळ ध्रुपद आहे भातखंड्यांच्या पुस्तकामधलं. त्याला गुरुजींनी द्रुत एकतालामध्ये इतकं सुंदर बांधलं आणि ते एक वेगळी छान बंदिशच मिळून गेली आम्हाला. असं कार्य गुरुजींनी भरपूर केलं. भीमपलास हा प्राचीन रागच आहे. जुन्या ग्रंथांमध्ये त्याचा उल्लेख आहे. पंडित भातखंड्यांची जी विवेचनं आहेत त्यामध्ये यावर भरपूर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. असा एक समज आहे, थोडासा प्रवादही आहे की भीमपलास हा भीम आणि पलास या दोन रागां
पासून उत्पन्न झाला आहे, तर त्याला भातखंड्यांच्या मते पुरेसा शास्त्राधार नाही. म्हणजे जुन्या ग्रंथांमध्ये ह्याची कुठेही चर्चा नाही. आणि पलासी हा जो हे रागस्वरूप जे आहे ते फारसं प्रचलित पण नाही. भीम आहे पण तो वेगळा आहे, त्याच्यामध्ये दोन्ही गंधार आहेत. बरोबर. तर असा हा भीमपलास पण पुढे खूपच लोकप्रिय झाला. याचं कारण तो वाढणारा राग आहे. वा, मोठा राग आहे आणि ओढव आणि संपूर्ण अशी त्याची जाती ठेवलेली आहे. बरोबर. अतिशय गोड राग आहे आणि त्यामुळेच तो बालगंधर्वांनी फारच वापरला. बाबूजींनी त्यांच्या चित्रपट संगीतात खूप त्याचा उपयोग केला. याच्याही आपण म्हणतो तशा की बऱ्याच जवळपासचे राग आहेत, पण त्यापेक्षा तो खूप वेगळा ठेवता येतो किंवा दिसतो. याचं कारण म्हणजे त्याच्यात येणारा मध्यम, तो सारखा पुढे येत राहतो मध्यम, आणि त्यामुळे तो राग आणखीन विलोभनीय होतो. खरे. भीमपल्लास सारख्या अतिशय सुंदर रागात श्रीधर फडक्यांनी एक सुंदर शारदा स्तवन रचलेलं आहे. अतिशय सुंदर त्याला संगीत दिलेलं आहे आणि ते लिहिलं आहे साक्षात ज्यांना आपण महाराष्ट्र शारदा म्हणतो त्या शांताबाई शेळक्यांनी. राग समजून घेऊन योग्य ठिकाणी त्याचा वापर करणं हे किती मोठं कसब आहे हे सुद्धा या चालीत जाणवतं. उदाहरणार्थ, तुझी या कृपेचे चांदणे नित वर्षू दे अमुच्या शिरी. यात चांदणे हा शब्द वरच्या षड्जावर स्थापित करण्यात श्रीधरजींची प्रतिभा दिसून येते. अतिशय सुंदर असं हे शारदा स्तवन, ज्यात दुसऱ्या अंतऱ्यात अतिशय छान असा शुद्ध मध्यम लागतो आणि तो कानाला फार गोड वाटतो. अतिशय छान पद्धतीने एका शब्दावर तो स्थापन केलेला आहे. तर हे गाणं, हे शारदा स्तवन आपण मृण्मयीकडून ऐकूया. बाबूजींचा स्वरविचार अतिशय समृद्ध होता. शुद्ध शास्त्रीय संगीताची तालीम त्यांना साक्षात पाध्यबुवांकडून मिळालेली होती आणि त्यामुळे बाबूजींच्या अनेक गाण्यांमध्ये कुठे भूप डोकावतो, कुठे यमन आहे, भीमपलास तर आहेच आहे.
अर्थात सामान्य श्रोत्यांना आपलासा वाटेल, सोपा वाटेल अशा पद्धतीने, अशा रूपात तो राग आपल्या चालींमध्ये आविष्कृत करणं हे संगीतकाराचं कसब होतं आणि ते बाबूजींकडे भरपूर होतं. आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे, स्वप्नाहून जग सुंदर दिसले तुझ्यामुळे. आता ह्या अतिशय सुंदर युगुल गीतात तुझ्यामुळे हा शब्द सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. बाबूजी तो कसा अधोरेखित करतात आणि भीम पलासच्या स्वरांमध्ये गाणं कसं रंगतं ऐकूया. आज चांदणे उन्हात हसले. आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे, तुझ्यामुळे स्वप्नाहून जग सुंदर दिसले तुझ्यामुळे. तुझ्यामुळे आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे. भाव अंतरी उमलत होते, परी मनोगत मुकेच होते. शब्दातून साकार झाले तुझ्यामुळे. तुझ्यामुळे आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे. परोपरीचे रंग जमविले, स्तब्धच होते परी गुंचले. परोपरीचे रंग जमविले, स्तब्धच होते परी गुंचले. रंगातून त्या चित्र रंगले तुझ्यामुळे. तुझ्यामुळे आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे. घरात माझ्या होती वीणा, आली नवती साग सुराला. तारातून झंकार उमटले तुझ्यामुळे. तुझ्यामुळे आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे. हृदय मंदिरी होती मूर्ती, तिमिर परंतु होता भवती. हृदय मंदिरी होती मूर्ती, तिमिर परंतु होता भवती. आज मंदिरी दीप तेवले तुझ्यामुळे. तुझ्यामुळे आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे. तुझ्यामुळे स्वप्नाहून जग सुंदर दिसले तुझ्यामुळे. तुझ्यामुळे आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे. पंडितजी, भीम पलास रागात अनेक नाट्यगीतं आहेत, अभंग आहेत. कधीकधी अशा स्वरूपात जेव्हा राग येतो तेव्हा नियमाचा भंगही होतो. आणि मी असं एका ठिकाणी वाचलं आहे की बालगंधर्व संगीत स्वयंवर जेव्हा सुरू होतं तेव्हा स्वकुल तारक सुता गात होते आणि त्यांनी आरोहात जो दैवत आपण घेत नाही या रागात तो अतिशय स्पष्टपणे तिथे लावला. पण साक्षात अल्लादिया खाँ साहेब समोर बसलेले होते आणि त्यांनीसुद्धा मान डोलावली आणि कुठेही आक्षेप घेतला नाही. इतका तो दैवत त्यात मिसळून गेला. अर्थात ते रागस्वरूप तिथे शुद्ध राहण्याची अपेक्षाही नव्हती. नाट्यसंगीत आहे, भावसंगीत आहे, त्यात रागाचे नियम आपण थोडेसे लवचिक करतोही. पण असं काही आणखीन उदाहरण आहे का या रागाचं? हां, म्हणजे कसं आहे की बालगंधर्वांच्या गाण्याबद्दल अल्लादिया खाँ साहेबांकडे इकडनं तिकडनं बऱ्याच तक्रारी गेल्या. ते रागामध्ये दुसऱ्या स्वरांची मिसळ करतात असं तसं. तर अल्लादिया खाँ साहेबांनी भास्कर बुवांना सुद्धा सांगितलं. असं हे
मी दिलेल्या उत्तम उत्तम बंदिशींचं हे असं उदाहरण मला मान्य पटत नाही. नाही. तर त्यांनी सांगितलं एकदा तुम्ही येऊन ऐका. हं. आणि मग त्यांनी जेव्हा बालगंधर्वांचं गाणं ऐकलं तेव्हा ते म्हणाले जे आम्ही तासनतास गाऊन रागात साधू शकत नाही ते हे केवळ 5 मिनिटात परिणाम करून देऊ शकतात, की लोकांना ह्यांच्यामुळे त्या रागांची ओळख झाली. ओळख तरी होते. बरोबर. आणि जरी विवादी स्वर असले, तो विवादी स्वर जर सुंदररित्या आणला तर तो एखाद्या ब्युटी स्पॉट सारखा शोभून वा, दिसतो. वा. आता ब्युटी स्पॉट हा तेवढाच वापरला पाहिजे याचं भान त्यांना होतं. वा वा वा. आणि मग आपण मगाशी म्हटलं तसं की रागसंगीताच्या नियमांच्या ज्या चौकटी आहेत बरोबर. त्या जेव्हा तुम्ही उपशास्त्रीय भागांकडे, भावगीतांकडे, भजनांकडे, त्या रागामधल्या आलेल्या रचनांकडे बघता तेव्हा त्यात एक लिबर्टी आहे की तुम्ही इतर स्वरांचा त्यात जर समावेश केलात तर ते अधिक सुंदर होऊ शकतात. बरोबर. आता आपण जो अभंग ऐकणार आहोत होय. लोकप्रिय पंडित भीमसेन जोशींनी केलेला, बरोबर. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला असे विवादी स्वर आलेले हो दिसतील. ना. कोमल दैवत येतो, शुद्ध निषादही फार सुंदर वा येतो. वा वा. तर हे हे किती छान आहे. म्हणजे हा एक वेगळा सौंदर्यशास्त्रीय विचार आहे आणि आहे. तो नकळत झाला तरी तो कानाला जर गोड वाटतोय तर त्याला काही हरकत शास्त्रकारांनीही घेतलेली नाही असं त्यातनं दिसतंय. अतिशय सुंदर असा अभंग आता श्रीरंग आपल्या पुढे सादर करणार आहे, जो पु ल देशपांड्यांचं ज्याला संगीत आहे, गोळाचा गणपती चित्रपटातलं. पु ल एके ठिकाणी म्हणतात की खरोखर एखाद्या विद्यार्थ्यासारखं पंडित भीमसेन जोशींनी हे गाणं समजून घेतलं, शिकून घेतलं आणि बारीक बारीक ज्या त्यातल्या हरकती आहेत त्या अगदी कष्ट घेतले त्याच्यावर आणि लहान मुलासारखं ते माझ्याकडे शिकले. हे किती मोठी गोष्ट आहे. श्रीरंग आम्हाला अभंग ऐकव. लागली समाधी, लागली समाधी, ज्ञानेशाची हो, ज्ञानेशाची इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, देवाची आळंदी, देवाची आळंदी, लागली समाधी, लागली समाधी, ज्ञानेशाची हो, ज्ञानेशाची इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी. उजेडी राहिले उजेड होऊन, 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 उजेडी राहिले उजेड होऊन. उजेडी राहिले उजेड होऊन, निवृत्ती सोपान मुक्ताबाई, निवृत्ती सोपान मुक्ताबाई, निवृत्ती सोपान, निवृत्ती सोपान मुक्ताबाई, मुक्ताबाई, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, देवाची आळंदी, देवाची आळंदी, लागली समाधी, लागली समाधी, ज्ञानेशाची हो, ज्ञानेशाची इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी. वा वा वा. श्रीरंग, अशा वेळेला अगदी पटतं की शुद्ध शास्त्रीय संगीताचं तू कसं शिक्षण घेतलेलं आहेस. तुझे आईवडील राजेंद्र भावे आणि गायिका तुझी आई सरिता भावे. राजनजी एक उत्तम व्हायोलिन वादक आहेत.
ह्या दाम्पत्याच्या पोटी तू जन्म घेतलास आणि अतिशय सुंदर असं शिक्षण तू घेतलं आहेस. पंडित राम देशपांडे यांच्याकडे तू शिकलेला आहेस आणि आता खुद्द पंडित सुरेश बापटजींकडे सुद्धा तू शिकतो आहेस. अतिशय तयारीने तू गायलास. वा, अप्रतिम. मैत्र से हे शब्द सुरांचे पंडितजी, मला असं आत्ता जाणवलं की शेवटच्या अंतरात निवृत्ती सोपान मुक्ताबाई तिथे तो शुद्ध निषाद चमकून गेला आणि तो अतिशय कानाला गोड लागला. बरोबर. तर असं खरंच खूप दुर्मिळ आहे. आणि मला असं सांगा की धानी हा पण राग एक आहे, तो भिंपलासच्या जवळचा मानला जातो. हो. तर नेमका धानीत आणि भिंपलासमध्ये काय फरक आहे? हां, आता धानीचं परत नेहमीप्रमाणे शास्त्रामध्ये 2 विचार आपल्याला दिसतात. हां, तसं कोणी फक्त ओढव ओढव रूपच मानतात. बरं. तर कोणी असं म्हणतात की अवरोहामध्ये थोडासा रिषभ त्यात आला तर चालतो, म्हणजे धानीमध्ये. धानीमध्ये. दैव त्याच्यामध्ये नाहीच. बरं. तर असं आहे की तो छोटा राग आहे. हो. हां, तर त्यामुळे त्याच्यामध्ये फार ख्याल किंवा अशा बंदिशी दिसणार नाहीत. अच्छा. तर पदं दिसतील, भजनं दिसतील, बरं. छोटे ख्याल अशा स्वरूपात बंदिशी दिसतील. बरं. पण अतिशय गोड म्हणजे राग तुझा आहे. विलंबित ख्याल गाण्याचा राग नाही धानी हा. हां, अजून तरी त्यात असे ख्याल किंवा हां. असं दिसत नाही गाताना कोणी. मध्यलय गातात लोक, मध्यलय झपताल गातात, मध्यलय त्रितालामध्ये बंदिशी आहेत. पण थोडं आम्हाला झलक ऐकावं. हां, त्याचं वैशिष्ट्य असं की अतिशय गोड राग आहे. हो. कारण ह्याच्यामध्ये बरोबर भिंपलासला कॉन्ट्रा करणाऱ्या गोष्टी अशा आणल्यात की मध्यम षड्ज हे भिंपलासचे वादी संवादी. बरोबर. इथे गंधार आणि निषाद हां. दोन्ही कोमल स्वर आहेत आणि ते वादी संवादी आल्यामुळे त्याचं एक वेगळंच रूप हां, आणि त्याचा त्याचा एक टोन वेगळाच बदलला. भाव तयार होतो. बरोबर. आ आ या पद्धतीने आणि अगदी क्वचित प्रसंगी असाही तो दिसतो. वा, म्हणजे रागाची प्रवृत्ती जी आहे ती एक लालित्यपूर्ण आहे, जास्ती प्रासादिक मला जाणवली हो. या रागाची प्रवृत्ती. वा. गीत रामायण हे म्हणजे एक ऐतिहासिक महाकाव्य होतं आणि त्याला बाबूजींनी अप्रतिम संगीत दिलं. आपलं मराठी माणसांचं हे भाग्य आहे की गीतरामायणासारखी कलाकृती आपल्या महाराष्ट्रात जन्माला आली. त्यातलंच एक गीत आपण पुन्हा श्रीरंगकडे मी जाते. श्रीरंग आपल्याला ऐकवणार आहे. साक्षात अग्निदेव यज्ञातून प्रकट झालेले आहेत आणि ते दशरथ राजाला सांगतायत की दशरथा, घे हे पायसदान. अशा वेळी भिंपलास असं मला वाटतं की वेगळं तेज घेऊन येतो. दशरथा, घे हे पायसदान, तुझ्या यज्ञी मी प्रकट जाहलो, हा माझा सन्मान. असं साक्षात अग्निदेव म्हणतायत. हे किती वेगळी ही सिच्युएशन आहे आणि श्रीरंग आपल्याला ऐकवतोय. राग भिंपलासवर आधारित. दशरथा दशरथा, घे हे पायसदान पायसदान. दशरथा, घे हे पायसदान पायसदान. तुझ्या यज्ञी मी प्रकट झालो, तुझ्या यज्ञी मी प्रकट झालो, हा माझा सन्मान. दशरथा दशरथा दशरथा, घे हे पायसदान पायसदान. कृतार्थ दिसती तुझी लोचने, कृतार्थ मी तुझ्या दर्शने. कृतार्थ दिसती तुझी
दशरथा दशरथा देहि पायसदान पायसदान दशरथा मैत्र से है शब्द सुरांचे नाट्यसंगीत आणि भीमपलास यांचं एक अनोखं नातं आहेच पहिल्यापासून. बलसागर तुम्ही वीर शिरोमणी, स्वकुल तारक सुता, दिलरुबा मधुर हा दिलाचा अशी कैक नाट्यगीतं भीमपलासमध्ये आहेत. एक अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट अशी की मूर्तिमंत भीती उभी हे संगीत शारदामधलं नाट्यगीत अण्णासाहेब म्हणजे सी रामचंद्र यांना इतकं आवडलं की ये जिंदगी उसी की है जो किसी का हो गया हे अनारकलीमधलं गाणं त्यांनी त्यावरच बेतलं आणि ते अभिमानाने अण्णा सांगत. तर इतका प्रभाव त्या सुरावटीचा, मूळ शक्ती त्या रागाचीच ती आहे. पंडित जितेंद्र अभिषेकींनीच संगीत दिलेलं अतिशय सुंदर नाट्यगीत आपण ऐकूया, ज्यात भीमपलासचे स्वर मला उजळून निघाल्यासारखे वाटतात. लोग कांटों की बात करते हैं, हमने तो फूलों से जख्म खाए हैं. शांताबाई शेळक्यांनी नेमकी हीच व्यथा त्यांच्या सुंदर शब्दात मांडली. काटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी, काटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी, मज फूल ही रुतावे हा दैवयोग आहे. पंडितजी आम्हाला ऐका. काटा रुते कुणाला, काटा रुते कुणाला, काटा रुते कुणाला, काटा रुते कुणाला, आक्रंदतात कोणी, आक्रंदतात कोणी, काटा रुते कुणाला, काटा रुते कुणाला, आक्रंदतात कोणी, मज फूलही रुतावे, मज फूलही रुतावे हा दैवयोग आहे. रुते कुणाला, काटा रुते कुणाला. सांगू कशी कुणाला, सांगू कशी कुणाला, सांगू कशी कुणाला, कळ आतल्या जीवाची, सांगू कशी कुणाला, कळ आतल्या जीवाची, चिरदाह वेदनेचा, चिरदाह वेदनेचा, मज शाप हाच आहे. रुते कुणाला, काटा रुते कुणाला, काटा रुते कुणाला, काटा रुते कुणाला. वा वा वा, अप्रतिम अप्रतिम पंडितजी, क्या बात है. मला असं वाटतं राग म्हणजे एखादी व्यक्तीच असावी जी वेगवेगळ्या भूमिकांमध्ये, वेगळ्या नात्यांमध्ये वेगळी वागते. एकच व्यक्ती शिक्षक म्हणून वेगळी वागते, पती म्हणून वेगळी वागते, पत्नी म्हणून वेगळी वागू शकते. म्हणजे त्या त्या भूमिकेत तो राग गेला की तो खरंच वेगळा वाटतो. मग तो राग बडाख्याल ऐकताना वेगळा भासतो, नाट्यसंगीतात वेगळा वाटतो आणि आज चांदणे उन्हात हसल्यासारख्या हलक्या फुलक्या भावगीतात त्याचं वेगळंच स्वरूप आपल्यासमोर येतं. म्हणून मला असं वाटतं की राग म्हणजे जणू एखादी व्यक्तीच असावी. बघा, प्रत्येक नात्यात, प्रत्येक भूमिकेत राग इतका वेगळा वाटला, मग ते भावही अनेक होते. त्यात एकाच म्हणजे राग एकाच भावनेचा असतो असं म्हणणं धार्ष्ट्याचं ठरतं. म्हणूनच मला असं वाटतं सुधीर मोघ्यांच्या शब्दात हे व्यक्त छान झालं आहे. शब्दांना नसते दुःख, शब्दांना नसते दुःख, शब्दांना सुखही नसते, ते
ते वाहतात जे ओझे ते तुमचे माझे असते. वा. आपण आपला रंग त्या गाण्याला देत असतो. स्वरांबद्दलही हेच म्हणता येईल. मला असं वाटतं चित्रपट संगीतात भिमपलास फार सुंदर वापरला गेला आहे. SD बर्मन साहेबांनी अतिशय सुंदर शर्मिलीमध्ये गाणी दिली. एक गाणं त्यांनी पटदीप रागावर दिलं जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मेघाछाये आधी-रात, आणि खिलते हैं गुल यहाँ. हे अतिशय सुंदर उत्कट असं प्रेमगीत आपल्याला बर्मनदांनी दिलं आहे. ते आपण श्रीरंगकडून ऐकणार आहोत. मला किशोर कुमारच्या आवाजाची ही कमाल वाटते ह्या गाण्यात, कारण ह्या गाण्याचा मूड असा एकाच वाक्यात सांगता येणारा नाही. हे एकाच वेळी रोमॅन्टिक आहे आणि एकाच वेळी ते कुठेतरी गंभीरही होतं. विशेषतः प्यासा है दिल सनम ही जी ओळ आहे तिथे किशोरचा आवाज बदलतो, जास्त उत्कट होतो, जास्त तीव्र होतो. म्हणजे खरोखर त्या गाण्याला न्याय देण्यासाठी आणि त्या रागाच्याही पलीकडे गाणं जाण्यासाठी संगीतकार आणि गायकही किती आपलं योगदान आणि देतात. त्यातलं वर्णनही तसंच आहे ना. खरंच शब्द तसेच आहेत. मिलते हे बिछडने को, मिलते त्या है दोन्ही बिछडने शेड्स एकाच वाक्यात आणल्यात. करेक्ट करेक्ट. त्यामुळे हा आपण भाव लक्षात ठेवून ह्या आजच्या मैफलीची सांगता आपण या गाण्यानी करणार आहोत. राग भिमपलास याबद्दल आपण ऐकलं. पुढच्या भागात आपण भूप रागाची चर्चा करणार आहोत, तेव्हा नक्की बघायला विसरू नका. धन्यवाद. खिलते हैं गुल यहाँ, खिल के बिखरने को. खिलते हैं गुल यहाँ, खिल के बिखरने को. मिलते हैं दिल यहाँ, मिल के बिछड़ने को. खिलते हैं गुल यहाँ. कल रहे ना रहे मौसम ये प्यार का. कल रुके ना रुके डोला बहार का. कल रहे ना रहे मौसम ये प्यार का. कल रुके ना रुके डोला बहार का. चार पल मिले जो आज प्यार में गुजार दे. खिलते हैं गुल यहाँ, खिल के बिखरने को. खिलते हैं गुल यहाँ. प्यासा है दिल सनम, प्यासी ये रात है. होठों में दबी दबी कोई मीठी बात है. प्यासा है दिल सनम, प्यासी ये रात है. होठों में दबी दबी कोई मीठी बात है. इन लम्हों पे आज तू हर खुशी निसार दे. खिलते हैं गुल यहाँ, खिल के बिखरने को. मिलते हैं दिल यहाँ, मिल के बिछड़ने को. खिल